मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर अजितदादांनी पूर्ण पक्ष आणला असता असं धर्माराव बाबा आत्राम यांनी म्हटलेलं आहे। पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती होती असं धर्माराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय। यावेळेला अजित पवार मुख्यमंत्री बनतील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवलाय। महायुतीमध्ये आम्हाला 90 जागा मिळाव्यात ही मागणी आहे असं देखील आत्रामांचं म्हणणं आहे। असं बघायचं अजितदादांच्या या वक्तव्याला अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं होतं? नाही, मुख्यमंत्री अजयदादा यापूर्वी झाले असते, परंतु ठीक आहे, ते त्यांनी जे खंत व्यक्त केलं ते बरोबर आहे। कारण जर आधी त्यांना सांगितलं असतं तर पूर्णच्या पूर्ण पक्षच ते घेऊन आले असते, तितकं त्यांच्याकडे तितकं शक्ती होती। डावलण्यात झाला केव्हा ते 40 वर्षामध्ये त्यांना संधी जेव्हा होती मुख्यमंत्री बनायचं, त्यावेळेला साहेबांनी जर खऱ्या अर्थाने त्यांनी विचार केला असता की हा माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे असा, तर ते जरूर कुठेतरी तिथे त्यांना राजकीय दृष्टिकोनातून डावलण्याचा प्रयत्न आपल्या घरातूनच झाला आणि त्या दृष्टीने ते काय पुढे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि म्हणून ते मागे राहून गेले। येणारा जे 2-2.5 महिन्यामध्ये जे निवडणूक होतील त्याच्यामध्ये आमचं सरकार येईल आणि बनेल हे तितकं खरं आहे आणि त्या दृष्टीने ते मुख्यमंत्री बनतील। आता अजितदादांना मुख्यमंत्री करण्याच्या दृष्टिकोनातून, कारण पुढे विधानसभा येते आहे, काय नेमका प्रयत्न राहणार आहे? किती जागा तुम्ही लढवणार? नाही, ह्याच्यामध्ये जागा तर आम्ही मागणी करत आहोत, 90 जागा आम्हाला मिळायला पाहिजे। आता महायुतीमध्ये बसल्यानंतर ठरेल की कोण किती जागा लढायचं आणि काय लढायचं, आणि त्या ज्या जागा आम्हाला मिळतील ते 100% निवडून आणायचं असं आमच्या पक्षाचा निर्धार झालेला आहे आणि आम्ही ते काम पुढच्या कामाला लागलेलो आहोत। सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर।